हा आहे आंबा आणि लिचीचा एक मजेदार गोड पदार्थ, मँगो लिची डेझर्ट. मुलांचं अतिशय आवडीचं डेझर्ट आणि करायला अतिशय सोपं आहे. 10 मिनिटातही तुम्ही हे करू शकता. बघायलाच किती टेम्प्टिंग दिसतंय बघा. आणि लिचीच्या बियांचं काय करायचं ना, तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर अशा पद्धतीचा मोठ्या आकाराचा एक हापूस आंबा मी घेतलेला आहे. छान पिकलेला आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. हे बघा. बीच्या जस्ट वरतीचा एक स्लाईस याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा केशरी रंगाचा हा हापूस आंबा आहे. अशा पद्धतीने चिरा पाडायच्या, जेणेकरून हा पल्प आपल्याला व्यवस्थित सालापासून काढायला मदत होते. हे बघा, अशा पद्धतीने डीप म्हणजे सालापर्यंत याला अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत. आणि नंतर आपल्याकडे थोडासा धारदार म्हणजे एकदम स्मूथ स्टीलचा नाही, थोडासा धारदार चमचा असेल ना, तर त्याच्याने हा पल्प एकदम इझिली निघून येतो. हे बघा, अशा पद्धतीने. ट्रेडिशनल मेथड जी आहे पल्प काढायची, त्याच्यामध्ये काय होतं ना, त्याच्यामध्ये रस जास्त येतो आणि हा जो आपल्याला पल्प हवा आहे हा थोडासा दाटसर असा हवा आहे, कारण आपल्याला तो लिचीमध्ये स्टफ करायचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही मँगोचा पल्प काढलात तर तो पातळ रस होत नाही, लिबलिबीत होत नाही. हे बघा, एकदम परफेक्ट पद्धत आहे असा पल्प काढायची. त्यानंतर यामध्ये ना मी साधारणपणे 100 ग्रॅम पनीर कुस्करून घालत आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर थोडं कमी घातलं तरीही चालेल. आणि तुमच्या चवीनुसार, म्हणजे आंबा जर गोड असेल तर कमी साखर घातली तरी चालेल, थोडासा आंबटसर असेल तर साखर जास्त घालायची. आणि 1-2 वेलदोडे ह्याच्यामध्ये असेच घालायचे. जर वेलदोड्यांची पूड असेल तर ती घातली तरीही चालेल, पण अशा प्रकारे वेलदोडे असे थोडेसे असे क्रंची लागतात ना, ते खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने मिक्सरवरनं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सर खूपदा फिरवायचा नाही, जमल्यास पल्स मोडवर पटापट फिरवून घ्यायचं. आपल्याला हे लिक्विड झालेलं नको आहे. अशा पद्धतीने दाटसर ह्याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, कारण आपल्याला हे स्टफ करायचं आहे लिचीमध्ये. हे बघा, तर अशा पद्धतीची व्यवस्थित स्टफ करण्यासारखी कन्सिस्टन्सी आपल्याला मिळालेली आहे. हे थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी सेट होईल. तोपर्यंत आपण लिची प्रिपेअर करून घेऊया. तर काय करायचं, देठाच्या वरचा जो भाग आहे ना, तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा. तो काढल्यानंतर साल काढणं सोपं जातं, ते एकदम पातळ असतं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम निघून जातं ते साल. हे बघा, जरी कठीण जात असेल तर थोडंसं सुरीने त्याला कट करून घेतलं तरी चालतं, पण आपल्याला शक्यतो लिचीला डॅमेज होऊ द्यायचं नाही आहे, कारण या लिचीमध्ये आपल्याला स्टफिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे, साल काढून घ्यायचं आहे. आणि लिचीला अशी एक चीर पाडून घ्यायची आहे हलक्या हाताने. लिची ही खूप नाजूक फळ आहे, त्यामुळे हे सगळं एकदम हलक्या हाताने करायचं आहे. त्याचे सीड जे बी असतं ना, ते दोन्ही टोकाला चिकटलेलं असतं, तर ते आधी सेपरेट करून घ्यायचं. ओपन करायची घाई करायची नाही, नाहीतर लिचीचे पूर्ण तुकडे होतील आणि आपल्याला स्टफ करण्यासारखी लिची मिळणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला लिची एका बाजूनेच ओपन करायची आहे, जेणेकरून त्याला आपण स्टफ करू शकू. हे बघा, बिया दोन्ही साईडने सेपरेट केल्या ना, तर ती बी व्यवस्थित बाहेर निघते आणि आपल्याला स्टफ करण्यासाठी लिची व्यवस्थित मिळते. हे बघा, शक्यतो मोठ्या साईजच्या घेतल्या ना की मग त्या व्यवस्थित निघतात आणि आपल्याला स्टफही व्यवस्थित करता येतात. तर अशा पद्धतीने मी लिची घेतलेली आहे आणि आंब्याचा पल्प जो आपण स्टफिंग तयार करून ठेवलेलं होतं ना, ते आता ह्याच्यामध्ये मावेल तितकं स्टफ करायचं. कमी जास्त झालं तरी काहीही हरकत नाही आहे, पण शक्यतो मावेल तितकं ह्याच्यामध्ये घालायचं, जेणेकरून चव अतिशय मस्त लागते. लिची आणि आंबा दोघांनाही आपापली एक छान चव असते, गोडसर चव असते. त्याच्यामुळे हे डेझर्ट अतिशय मस्त मजेदार लागतं. नक्की ट्राय करून बघा या समरमध्ये. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे स्टफ करायचं आहे. आणि थोडंसं बाहेर आलं किंवा काही इकडे तिकडे झालं तरी हरकत नाही, कारण आपल्याला हे फ्रीज करायचं आहे. फ्रीज केल्यानंतर त्याला हे सेट होणार आहे व्यवस्थित, त्यामुळे काही हरकत नाही. हे बघा, अशा पद्धतीने थोडं स्टफिंग बाहेर आलेलं उलटं छानच दिसतं आहे. याला झाकण लावायचं आहे. आणि तुम्हाला खूप लवकर खायचं असेल तर फ्रीझरमध्ये ठेवा, वेळ असेल खायला तर फ्रीजमध्ये थोडंसं सेट करा, काही हरकत नाही. आता मी तुम्हाला दाखवते की लिचीच्या ज्या बिया आपण काढल्या होत्या ना, त्याचं काय करायचं. तर अशा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी हलका ओलसर टिश्यू पेपर घातलेला आहे. एकदम ओला नाही करायचा, भिजवायचा नाही आहे, मॉइस्ट करून घ्यायचा. आणि लिचीच्या बिया ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. वरतून तसाच टिश्यू पेपर मी कवर केलेला आहे आणि प्लॅस्टिकचं झाकण लावून साधारणपणे 2 आठवडे याला लागतील स्प्राऊट व्हायला. पण तोपर्यंत काय करायचं, एका सावलीच्या जागीमध्ये हा डब्बा ठेवून द्यायचा आहे आणि टिश्यू पेपर मॉइस्ट ठेवायचा आहे. त्याला स्प्राऊट आले की नाही, म्हणजे त्याचं झाड उगवणार की नाही, हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. चला तर मग, लिची स्टफ केलेल्या सेट झालेल्या आहेत. आता ह्याच्यावर मी घालत आहे क्रश केलेला पिस्ता.
हे बघा, तुम्हाला बाकीचे ड्रायफ्रूट आवडत असतील तरी तुम्ही तेही घालू शकता, पण मला पिस्ता ह्याच्यावर जास्त सुटेबल वाटतो म्हणून मी पिस्ता घातलेला आहे. आणि पिस्ता सेट झाल्यानंतर खायच्या वेळेसच घालायचा, अदरवाईज त्याचा क्रंच निघून जाईल आणि तो मऊ पडेल. त्यामुळे आयत्या वेळेस म्हणजे फ्रीजमधनं काढल्यानंतरच पिस्त्याचा क्रस्ट याच्यामध्ये घालायचा आहे. हे बघा किती मस्त दिसत आहे डेझर्ट, नक्की ट्राय करून बघा.